एक सेकंड, या औषध शेकटाला फुलं आल्या? हा भाई बरोबर बघता तुम्ही, माझ्याशी कमी हाईटच्या शेकटाला हे बघा प्रॉपर फुलं आल्या. इथं सकाळचं 8 वाजल्यानं या पोऱ्याने फ्राईज खात घेतल्या. त्यांनी तिथं त्याचं काम चालू ठेवलेलं, इथे मी माझं काम चालू ठेवले. मी माझे मनी प्लांटचा एक एक पान घेऊन पुसला, कारण पक्की धूल झाली त्याच्यावर. तवरण खाली येऊन बघता याने शेकटाच्या शिंगा परत लावल्या, ज्या त्याच्याशी परत नव्हत्या कारण की पक्या उच होत्या. तेव्हा सुहानी बहीण इंटेलिजंटनी आयडिया दिली त्याला, काही खुर्ची घ्या आणि याच्यावरती ठेवानी पार. मग शेवटी पडल्याच ना भाई. बघा एक उचलून पे दाखवता. यो हा माझा भावा जो फक्त स्वतःसाठी सामान मागवतो, माझ्यासाठी कवाच नाही आजपर्यंत स्वतःहून सामान मागवणार. कसा पोरे रे यो. तो त्याचा फर्ज नाही करत, मी माझा करतो. मी मस्त असं टेस्टी काय काय बनवतो आणि त्याला पण कधी कधी खायला देतो. आणि नुसती लुकला ने भाई असं टेस्टी बनतं ना. याची रेसिपी पण मी माझ्या रेसिपी वाले चॅनलवर अपलोड केली, सो जाऊन बघा ना. मग त्याच्यानंतर पिल्ली कोल्ड कॉफी. बघा पोरांनो, तुम्ही रोज बी जाम दिलं पोरीना, आता त्याच्या जागेवरती तुम्ही हे पण देऊ शकता. बघा भाई मी आज माझ्या बेस्ट फ्रेंडचा जाम बेकारवाला इगो हर्ट केला. त्या काय बोललेल त्याने सांगणार, पण त्याच्या चक्कर मध्ये तिने बघा माझ्यासाठी कवऱ्या गोष्टी पाठवल्या. कोई ना सॉरी ग. आता आलतो इथे क्रिकेट खेळायला. आम्ही बॉल ना लिटरली अर्धा तास शोधला. नंतर बघला इकडं बघा या बिलामध्ये अटकल्या आणि त्या बिलामधल्या तो निघतच नव्हता. आतमध्ये कसा गेला आम्हाला तर पहिला याने समजला. या केळणीला परून बरेच दिवस झालता. अचानक नजर गेली तर तिथं दिसले पिकलेले केली. ती घेतल्यान खायला. ह्यो आहे रान केला ज्याच्यान पक्क्या बिया असतात, ज्या खाताना तुमचा जबडा लिटरली बोलेल भाई बस कर जा नको खाऊयो. पण एवढा टेस्टी लागतं ना का स्वतःला थांबू नाही शकत. सो तो खाल्ला. त्याच्यानंतर होती ट्युशन आणि पक्की गरमी होत होती आज, म्हणून पोरांसाठी आणि माझ्यासाठी बनवला कोकम सरबत. बाबा भाई के भोली सुरत ते मज्जा ना. असा रागान करत ना या सध्या, मला पण मारतो यो. ट्युशन झाल्यानंतर खाल्लाय थोडासा वॉटरमेलन. आई माझ्यासाठी भाजी नव्हती बनवत ना. तुम्ही जर लास्ट रील बघितली असेल तर माझ्या इगो वरती आल्यावर मी डेंजर आहे. ही भाजी कवाच नव्हती बनवली मी, पण फर्स्ट टाइम मध्येच अशी भाजी बनवली ना का आईची भाजीला मी टच पण नाही केला. मी बनवलेलीच खाल्ली. टेस्टी. रेसिपी पाहिजे असेल तर कमेंट करा. चलो फॉलो भी करा.